7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला मसावी आणि लसावी या घटकावर आधारित नवनीत स्वाध्याय 7 मधील प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण सोडू. त्याआधी मसावी आणि लसावी या दोन संकल्पना समजून घेऊ. मसावी याचा अर्थ महत्तम सामायिक विभाजक. याचा अर्थ अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं दिलेल्या 2 किंवा 3 सर्व संख्यांना भाग जाईल. आणि लसावी याचा अर्थ लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे अशी लहानात लहान संख्या जी संख्या दिलेल्या सर्व संख्यांच्या पाढ्यामध्ये असेल किंवा पट्टीमध्ये असेल. एक उदाहरण घेऊ. समजा 6 आणि 8 या दोन संख्या आहेत, तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाईल, तर 2. याचा अर्थ 2 हा या संख्यांचा झाला मसावी. आणि याच दोन संख्यांचा जर लसावी काढायचा असेल तर त्याचा अर्थ अशी लहानात लहान संख्या जी या दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये असेल, जी 24 आहे. कारण 24 हीच लहानात लहान संख्या मिळते जी या दोन्ही संख्यांच्या पाड्यात असेल. त्याच्यापेक्षा लहान असणारी कुठलीही संख्या या दोन्ही संख्येच्या पाड्यामध्ये नाही, त्यामुळे या दोन्हींचा लसावी झाला 24. तर हीच बेसिक संकल्पना आहे. याचा उपयोग करून आपल्याला यावर आधारित उदाहरण सोडवायचे आहेत. सुरुवात आपण पहिल्या प्रश्नापासून करू. पहिला प्रश्न असा आहे, 57, 75, 102 या संख्यांचा मसावी काढा. या 3 संख्यांचा मसावी हे 4 पर्याय आपल्याला दिलेले. मसावी काढण्याची आपली नेहमीची पद्धत अशी आहे, दिलेल्या संख्येचे सर्व अवयव पाडायचे, त्याच्यामधले सामायिक अवयव म्हणजे त्यांचा मसावी, त्या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. पण मसावी काढण्याची एक सोपी पद्धत आपण इथं पाहू. ह्या ज्या 3 संख्या आपल्याला दिलेल्या ज्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे, त्या एकापुढे एक अशा मांडून घ्यायच्या. आणि आता विचार असा करायचा की या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जातोय, तर या तिन्ही संख्यांना 3 न भाग जातोय. मग 3 न भाग घालवायचा. इथं 3 1 3, 2 शिल्लक राहील, 3 9 27, 3 गुणिले 25 75, 102 ला 3 न भाग घालवलं तर 3 त्रिक 9, 1 शिल्लक राहील, 3 जोग 12. आता ह्या ज्या 3 संख्या शिल्लक राहतात 19, 25 आणि 34, आता अशी कुठलीच संख्या नाही ज्या संख्येने या तिन्हींना भाग जाईल. आता याचे समान अवयव काही पडणार नाहीत, त्यामुळे आतापर्यंत एकच अवयव पडलाय 3. याचा अर्थ या तिन्ही संख्यांचा मसावी असणार आहे 3, कारण हीच मोठ्यात मोठी संख्या आहे ज्या संख्येनं या तिन्ही संख्यांना भाग जाईल. याच्यापेक्षा मोठी संख्या कुठली नाही, त्यामुळे या 3 संख्यांचा मसावी झाला 3, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न असा आहे, 161/69 हा पूर्णांक त्याच्या संक्षिप्त रूपात लिहा. 161/69 या संख्येला संक्षिप्त रूपात लिहायचं असेल तर या संख्येच्या अंशाला आणि छेदाला कुठल्या तरी समान संख्येनं भाग घालवायला पाहिजे. 23 न जाईल, 23 त्रिक 69 आणि 23 गुणिले 7 161. उत्तर मिळेल 7/3, म्हणजे याचं संक्षिप्त रूप असेल 7/3, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 377 या संख्येचे मूळ अवयव कोणते. म्हणजे अशा दोन संख्यांचा गुणाकार 377 आहे, तर त्या मूळ संख्या आपल्याला शोधायच्या. 13 आणि 29 हे त्याचे मूळ अवयव आहेत, गुणाकार 377 मिळेल. आता हे प्रत्यक्ष हे 4 पर्याय जे दिलेत त्या 4ही पर्यायामध्ये प्रत्यक्ष गुणाकार करण्याची गरज नाही. अगदी एक मॅथमॅटिकल ट्रिक वापरून या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू शकतो. आपल्याला एवढं ठरवायचं आहे की जो गुणाकार आहे 377 त्याच्यामध्ये एकक स्थानचा अंक काय आहे, 7. मग ह्या प्रत्येक पर्यायाचं जर निरीक्षण केलं तर पहिला पर्याय 13 आणि 29 आहे, याच्यामधले एकक स्थानचे अंक 9 आणि 3 यांचा गुणाकार 27 मिळेल, एकक स्थानी 7 मिळतात. पण बाकीच्या पर्यायामध्ये 13 आणि 43 मध्ये 3 आणि 3चा गुणाकार 9 मिळतो, पण आपल्याला 7 पाहिजे, त्यामुळे हे उत्तर असणार नाही. दुसऱ्या पर्यायात 9 आणि 1चा गुणाकार पुन्हा 9 मिळेल, आपल्याला 7 पाहिजे, हेही उत्तर असणार नाही. शेवटच्या पर्यायात 11 गुणिले 43, 3 आणि 1चा गुणाकार 3 मिळेल, आपल्याला 7 पाहिजे, त्यामुळे हे पण उत्तर असणार नाही. त्यामुळे पूर्ण गुणाकार करत बसण्यात त्याच्यामध्ये वेळ घालवत बसायचं नाही. आपण फक्त एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा, आपल्याला साधारणपणे अंदाज येतो. म्हणजे मग अशा पद्धतीचा गुणाकार करण्यात वेळ आपला जात नाही. आता इथं पहिलाच पर्याय आपलं उत्तर मिळालं, पण कदाचित हा पर्याय जर शेवटचा असता, चौथा असता, तर आपण पहिले 3 पर्याय त्यांचा गुणाकार करत बसलो असतो आणि त्याच्यामध्ये वेळ आपला गेला असता. तर तो गुणाकार करण्यात वेळ न घालवता आपण या अशा सोप्या सोप्या ज्या पद्धती असतात, ट्रिक्स असतात, त्याचा उपयोग करता येईल. आणि असेच प्रश्न परीक्षेमध्ये असतात, जेणेकरून आपला जास्त वेळ त्या प्रश्नांमध्ये जाईल. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. आपल्याला स्मार्टली त्या पर्यायामधलं कुठलं उत्तर आपलं असू शकत नाही एवढं फक्त ठरवायचं आहे, मग शिल्लक जे राहील तेच उत्तर असतं. तर तशाच ट्रिक्स प्रत्येक प्रश्नामध्ये तशा काही हिंट आपल्याला दिलेले असतात, फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. या प्रश्नामध्ये ती हिंट होती, म्हणजे प्रत्येक पर्यायात जो गुणाकार दिलेला आहे तो गुणाकार न करता सुद्धा अशा प्रश्नांची उत्तर आपण मिळवू शकतो. या स्पर्धा परीक्षेमध्ये असे बरेचसे प्रश्न असतात ज्यांची उत्तरं पूर्ण गुणाकार किंवा भागाकार न करता सुद्धा थोडंसं मॅथमॅटिकल लॉजिक लावलं तर आपल्याला मिळू शकतं. तर तेच आपल्याला करायचं आहे, जेणेकरून त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्या प्रश्नासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमीत कमी लागेल. जेवढे
जेवढा कमी वेळ लागेल तेवढे जास्त प्रश्न आपल्याला सोडवता येतील. पुढचा प्रश्न आहे 18, 36 आणि 27 या संख्यांचा लसावी कोणता? आता पुन्हा एकदा या संख्यांचा लसावी काढायचा आहे. मग 18, 36 आणि 27 पहिल्यांदा या सर्व संख्या एका समोर एक लिहून घेऊया. आता अशी संख्या ठरवायची ज्या संख्येने या तिन्हीला भाग जाईल. ती संख्या 3 आहे. 3 × 18, 3 × 12 36 आणि 3 × 9 36. पुन्हा 6, 12, 9ला 3 न भाग जाईल. पुन्हा जर 3 ला भागवलं तर 3 × 2 = 6, 3 × 4 = 12, 3 × 3 = 9. आता 2, 4, 3 यापैकी 2 आणि 4 ला 2 न भाग जाईल. त्यामुळे 2 पुन्हा या 2 आणि 4 ला भाग घालू. त्याला 3 न भाग जाणार नाही, पण या 3 पैकी 2 संख्यांना जरी भाग जात असेल तरी सुद्धा त्या संख्येला भाग घालवायचा. 2 × 2 = 2 × 4 आणि हे 3. आता लसावी काढताना हे जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा. 3 × 3 × 2 आणि त्याच्यानंतर हे शिल्लक राहिलेले. आता 1 न गुणलं काय किंवा नाही गुणलं काय त्या संख्येमध्ये काय फरक पडत नाही. उरलेल्या 2 संख्या आपण घेऊया. 2 × 3 या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी. मग इथे 3 × 3 = 9, 9 × 3 = 27, 27 × 2 = 54 आणि 54 × 2 = 108. हा झाला यांचा लसावी जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका दुकानात वेगवेगळ्या वजनाच्या एकाच प्रकारच्या जामच्या बाटल्या विक्रीस आहेत. 450 ग्रॅमची बाटली 96 रुपयाला, 600 ग्रॅमची बाटली 124 रुपयाला आणि 150 ग्रॅमची बाटली 34 रुपयाला व 300 ग्रॅमची बाटली 66 रुपयाला आहे. तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? मग प्रत्येक ठिकाणी 1 ग्रॅमचा खर्च आपण काढूया. जो खर्च सर्वात कमी ती बाटली खरेदी करणं जास्त फायदेशीर असणार आहे. पहिली बाटली 450 ग्रॅमची आहे, ती 96 रुपयाला आहे. मग आता 1 ग्रॅमचं वजन काढायला आपल्याला काय करावं लागेल तर 450 ला 96 न भागावं लागेल. मग 1 ग्रॅमची किंमत आपल्याला मिळेल. 600 रुपयाला 124 न भागावं लागेल, 1 ग्रॅमची किंमत मिळेल. पण हा जो भागाकार आहे 96/450 किंवा 124/600 हा थोडासा किचकट होईल. त्यापेक्षा इथं 450, 600, 150 आणि 300 या संख्यांचा विचार केला. 450, 600, 150 आणि 300 या सर्वांचा मसावी 150 येतोय. मग पहिली जी बाटली आहे ती 150 हे 1 युनिट गृहीत धरलं तर 150ची ही तिप्पट आहे 450. दुसरी बाटली 600 ग्रॅमची आहे, 150च्या 4 पट आहे. तिसरी बाटली 150 ग्रॅमचीच आहे, त्याच्या 1 पट झाली. आणि चौथी बाटली 300 ग्रॅम आहे, जी 150च्या दुप्पट आहे. त्यामुळे ह्या पटीनं भागूया म्हणजे आपला भागाकार सोपा होईल. म्हणजे आपल्याला कोणती बाटली खरेदी करणे फायदेशीर आहे ते ठरवता येईल. मग इथं 450 ग्रॅमची बाटली 96 रुपयाला आहे. 96ला 3 न भागूया कारण 450 ही 150च्या तिप्पट आहे. मग जर 96ला 3 आपण भागलं तर उत्तर 32 मिळेल. दुसरं 600 ग्रॅमची बाटली 124ला आहे. मग 124ला पण 4 न भागूया कारण 600 ही संख्या 150च्या 4 पट आहे. मग 124ला 4 न भागलं तर 4 × 3 = 12, 4 × 1 = 4, 31चा भाग लागेल. 150 ग्रॅमची बाटली 34 रुपयाला आहे. म्हणजे 34ला 1 नच भागूया कारण इथे 150च आहे. 150 × 1 = 150, 34 मिळेल. आणि शेवटी 300 ग्रॅमची बाटली 66 रुपयाला आहे. 66ला 2 न भागूया. 66ला 2 न भागलं तर उत्तर 33 येईल. आता ह्या ज्या 4 संख्या मिळाल्यात 32, 31, 34 आणि 33 यातली सर्वात लहान संख्या कोणती तर 31. त्यामुळं 600 रुपयाची बाटली घेणं हे सर्वात जास्त फायदेशीर आहे. कारण 600 रुपयाची बाटली 124ला आहे आणि 124ला 4 न भागल्यानंतर 31 ही सर्वात कमी संख्या आपल्याला मिळते. त्यामुळे 600 ग्रॅमची बाटली खरेदी करणं फायदेशीर आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12 व 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मग आता ह्या ज्या 4 संख्या दिलेल्या आहेत 8, 10, 12 आणि 14, लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. परीक्षेमध्ये जर लहानात लहान असा शब्द आला असेल तर तिथं आपल्याला काढायचा असतो लसावी, आणि मोठ्यात मोठी असा जर प्रश्न असेल तर तिथं मसावी. मग आता 8, 10, 12 आणि 14 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. मग ह्या सर्व संख्यांना 2 न भाग जातोय. पहिल्यांदा 2 न भाग घालू. बेचोक 8, बेपंचे 10, बेसक 12, बेसते 14. 4, 5, 6, 7 पैकी 4 आणि 6ला पुन्हा 2 न भाग जातोय. पुन्हा 2 न भाग घालू. बेदुने 4, तर 5ला काही 2 न भाग जात नाही, 5 तसेच ठेवूया. बेत्रिक 6, 7लाही भाग जात नाही, 7 तसेच ठेवूया.
आता ह्या ज्या संख्या शिल्लक राहिल्यात 2, 5, 3, 7 या सर्व मूळ संख्या आहेत, त्यामुळे याला आता कशानंच भाग जाणार नाही. आता लसावी काढण्यासाठी काय करायचं, तर हे जे सामायिक अवयव आहेत त्यांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा आणि त्यांना या असामायिक अवयवानं गुणायचं. म्हणजे 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7 या सर्वांचा गुणाकार करायचा. तो असेल आपला लसावी, जो 840 येईल. आता 840 हा या 4 संख्यांचा लसावी जरी असला तरी आपल्याला प्रश्नात असं दिले की या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळेला 5 बाकी राहते, म्हणजे याच्यामध्ये 5 मिळवावं लागेल. म्हणजे संख्या आपल्याला मिळेल 845. आता 8, 10, 12, 14 यापैकी कुठल्याही संख्येनं या 845ला जर आपण भागलं तर प्रत्येक वेळेला बाकी शिल्लक राहील 5. त्यामुळे हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, श्रेयस, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणाहून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात. अनुक्रमे 12, 15, 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात, तर ते तिघेही कमीत कमी किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळी येतील? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता इथं कमीत कमी हा शब्द आलाय. कमीत कमी लहानात लहान असं असेल तर लक्षात ठेवायचं आपल्याला काढायचा आहे लसावी. आता हा लसावी कुणाचा काढायचा, तर 12, 15 आणि 18 या मिनिटांचा. मग इथं 12, 15, 18 हे या 3 संख्या लिहून घेऊ. या तिन्ही संख्यांना 3 न भाग जातोय. पहिल्यांदा या 3 संख्यांना 3 न भाग घालू. 3 चोक 12, 3 पाचे 15, 3 चोक 18. आता पुन्हा 4 आणि 6ला 2 न भाग जाईल. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 5ला काही भाग जाणार नाही, तसंच ठेवूया. आता लसावी काढताना पहिल्यांदा सामायिक अवयवांचा गुणाकार 3 गुणिले 2 आणि नंतर या असामायिक अवयवांचा गुणाकार 2 गुणिले 5 गुणिले 3. या सर्वांचा गुणाकार केला तर तो येतो 180. याचा अर्थ तिघेही कमीत कमी 180 मिनिटांनी सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळी येतील. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे. त्यांचा मसावी 3 असेल तर त्यांचा लसावी काढा. आता इथं 2 संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलाय, तर इथे एक सूत्र वापरायचं आहे आपण, जेणेकरून ह्या प्रश्नाचं उत्तर पटकन आपण मिळवू शकतो. की त्या 2 संख्यांचा गुणाकार हा त्या 2 संख्यांचा लसावी आणि मसावी या गुणाकारा इतका असतो. मग तो गुणाकार 765 आपल्याला दिलाय, त्यातला मसावी आपल्याला 3 दिलाय आणि लसावी काढायचा आहे. मग ह्यातले गुणिले 3 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, म्हणजे 765 छेद 3 होतील बरोबर लसावी. आता 3 न जर भाग घालवला 765ला तर 3 दुने 6, 1 शिल्लक राहील 16 होतील, 3 पाचे 15, पुन्हा 1 शिल्लक राहील 3 पाचे 15, 255. हा झाला त्यांचा लसावी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, वीणाजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24, 40 मण्यांच्या माळा तयार केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? पुन्हा एकदा शब्दाला कमीत कमी, म्हणजे इथं काढायचा आहे लसावी. कुणाचा लसावी काढायचा, तर 16, 24 आणि 40चा. 16, 24, 40 या संख्या इथे लिहून घेऊ. मोठ्यात मोठी संख्या 8 आहे, डिरेक्टली 8 न आपण भाग घालूया. या तिन्ही संख्यांना भाग जातो 8 न. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 पंचे 40. म्हणजे यांचा लसावी काढायला 8ला हे असामायिक संख्या ज्या त्यांनी गुणायचं, म्हणजे गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. मग या सर्वांचा जर गुणाकार केला तर तो येतो 240. याचा अर्थ तिच्याकडे कमीत कमी 240 मणी आहेत, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? 4 पर्याय दिलेत आपल्याला. 8 वाजून 40 मिनिटांनी, 8 वाजून 5 मिनिटांनी, 8 वाजून 1 मिनिटांनी की 8 वाजून 2 मिनिटांनी. मग आता इथं सुद्धा त्यानंतर किती वेळाने, म्हणजे कमीत कमी किती वेळाने असा प्रश्न येतो. म्हणजे इथं काढायचा आहे पुन्हा आपल्याला लसावी. 60, 120 आणि 24 या 3 संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. आता हे आपल्याला ह्या पद्धतीनं पण सोडवू शकतो, पण ऑब्झर्वेशन पण लक्षात येईल की अशी लहानात लहान संख्या कोणती जी या तिन्ही संख्यांच्या पाड्यात येईल, तर ती 120. कारण 24 गुणिले 5 120
120 गुणिले 1 120 आणि 60 गुणिले 2 120, त्यामुळे लसावी 120 आपल्याला मिळाला. मग 120 सेकंदांनी पुन्हा सिग्नल हिरवे होणार आहेत. मग प्रश्न तर आपल्याला विचारलाय 8 वाजून किती मिनिटांनी, कारण सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केलाय, त्याच्यानंतर 120 सेकंदांनी म्हणजेच 2 मिनिटांनी पुन्हा ते हिरवे होणार आहेत, म्हणजेच 8 वाजून 2 मिनिटांनी. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर बासमती तांदळाच्या बियाण्याच्या किती पिशव्या तयार होतील? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मग इथं प्रश्न असा दिला की जास्तीत जास्त वजनाच्या त्यांच्या पिशव्या बनवायच्या आहेत. मग जास्तीत जास्त म्हणजे इथं काढायचं आहे मसावी. मग आधी आपण या ज्या 2 प्रकारचे तांदळाच्या पिशव्या आहेत किंवा हे जे 2 प्रकारचे तांदूळ आहेत त्यांचा मसावी काढूया. 2610 आणि 1980. मग सुरुवातीला आपण ह्याला 10 भागूया. 2610ला 10 भागला तर 261 येईल. 1980ला 10 भागला तर 198 येईल. याला पुन्हा 9 भाग जाईल. 9 दुणे 18, 8 शिल्लक राहील, 9 9 81. इथेही 9 दुणे 18, 1 शिल्लक राहील, 9 दुणे 18. आता ह्या 29 आणि 22 ह्या दोन्ही संख्येनं कुठल्याच संख्येनं भाग जात नाही. आपल्याला मसावी काढायचा आहे. म्हणजे फक्त सामायिक अवयव घ्यायचे. सामायिक अवयव हे 2च झाले. यांचा करायचा गुणाकार 90 येईल. हा झाला मसावी. आता या 2 संख्यांचा हा मसावी झाला, याचा अर्थ एका पिशवीचं वजन असणार आहे 90 किलोग्रॅम. कारण इथं प्रश्न आपल्याला असा दिलाय की त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या करायच्या आहेत, म्हणजे एका पिशवीचं वजन असणार आहे 90 किलो. तर बासमती तांदळाच्या बियाण्याच्या किती पिशव्या तयार होतील असा प्रश्न दिलाय. बासमती जातीचे एकूण 2610 किलोग्रॅम इतकं तांदूळ आहे. मग ह्याला 90 न भागायचं, तेवढ्या पिशव्या तयार होतील. 0ला 0 निघून जाईल. 9 261ला भाग घालवलं तर 29चा जाईल. याचा अर्थ बासमती तांदळाच्या एकूण 29 पिशव्या तयार होतील. हे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, 8 मीटर व 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती असेल? जास्तीत जास्त किती घ्यावी? जास्तीत जास्त म्हणजे इथं मसावी काढायचा आहे. 8 आणि 12चा 4 न भागलं तर 4 दुणे 8, 4 त्रिक 12. हा झाला मसावी, कारण हे दोन्ही आता मूळ अवयव आपल्याला मिळाले. म्हणजे याचा मसावी 4 झाला. याचा अर्थ जास्तीत जास्त तुकड्याची लांबी असणार 4 मीटर, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिले. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 6 2 4 स्टार 1 6 या संख्येला 72 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? 72चे 2 अवयव 9 आणि 8, म्हणजे 9 आणि 8चा गुणाकार केला तर 72. 72ची डिरेक्टली आपल्याकडे कसोटी जरी नसली तरी 9 आणि 8ची आहे. मग या दोन्ही कसोटी वापरून आपण या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल ते शोधू शकतो. ती संख्या आपल्याला दिली 6 2 4. इथे रिकामी जागा 1 आणि 6. आता इथे 9ची कसोटी जर वापरायची असेल तर 9ची कसोटी अशी आहे की या सर्व अंकांच्या बेरजेला 9 भाग गेला पाहिजे. मग आता ही रिकाम्या जागचा एक अंक सोडून या उरलेल्या अंकांची बेरीज किती होते? तर 6 आणि 4 10, 12, 12 आणि 7 19. मग 9च्या पटीतली 19च्या पुढची संख्या 27 आहे. त्याच्यात किती मिळवावे लागतात? तर 19 अधिक 8 27 मिळतील. म्हणजे इथे जर 8 संख्या ठेवली तर ह्या संख्यांची बेरीज 27 मिळते आणि 27ला 9 न निशेष भाग जातो, कारण 9 त्रिक 27, म्हणजे या संख्येला सुद्धा 9 ने भाग जातो. आता 72चे जे 2 अवयव आहेत 9 आणि 8 पैकी 9 न याला भाग जातोय, 8 न भाग जातोय का एवढंच बघू. म्हणजे मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल की ते रिकाम्या जागी 8 असलं पाहिजे. मग 8ची कसोटी अशी आहे की शेवटचे 3 अंक जे बनतात, 3 अंकांपासून जी संख्या बनते 816, त्याला 8 न भाग जातोय का? तर इथं 8 एके 8, 0, 8 दुणे 16, 102 पूर्ण भाग जातोय. म्हणजे 9 आणि 8 या दोन्ही कसोटी इथं पूर्ण होतात. म्हणजे त्या रिकाम्या जागी किंवा स्टारच्या जागी अंक असला पाहिजे 8. मग त्या संख्येला 72 न निशेष भाग जाईल. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे अशा 2 संख्या कोणत्या? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. या प्रश्नामध्ये मसावी आणि लसावी दिलाय. मग या दोन्हीचा उपयोग आपल्याला त्या 2 संख्या शोधण्यासाठी करायचा आहे. मग इथे एक संबंध आपण असा वापरायचा की या ज्या 2 संख्या असणार आहेत त्यांच्यामध्ये काही अवयव असामायिक असणार आहे. मग ते असामायिक अवयव जे आहेत
त्या असामायिक अवयवांचा गुणाकार आणि या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी यांच्यामध्ये एक संबंध आहे. तो असा की या दोन संख्यांचा जो लसावी आहे, जो मसावीपेक्षा मोठा असणार आहे, त्याला मसावीनं भागायचं आणि जो काही भागाकार मिळेल तो भागाकार म्हणजेच त्या दोन संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार असेल. मग लसावी 144 दिलाय, मसावी 4 आहे. 4 जर 144ला भाग घालवला तर 4 त्रिक 12, 2 शिल्लक राहील, 24 होतील, 4 सक 24. उत्तर येईल 36. हे 36 काय मिळालं आपल्याला? त्या दोन संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार. याचा अर्थ या 36ची आपल्याला अशी फोड करायची आहे की त्या दोन संख्यांमध्ये सामायिक काय नसलं पाहिजे. याचा अर्थ कुठल्याही समान संख्येनं त्या दोन संख्यांना भाग जाता कामा नये. तर त्या दोन संख्येत 4 आणि 9, कारण 4 आणि 9 मध्ये सामायिक असं काय नाही. आता इथं 36चे दोन अवयव 12 आणि 3 असे सुद्धा पडतात, कारण 12 गुणिले 3 सुद्धा 36च आहे. पण 12 आणि 3 मध्ये इथं या दोन्ही संख्यांना 3 न भाग जातोय. आपल्याला पाहिजेत असामायिक अवयव जे 4 आणि 9 आहेत. म्हणजे 36चे 12 गुणिले 3 किंवा 6 गुणिले 6 असे अवयव जरी पडत असले तरी त्याचे असामायिक अवयव 2च आहेत, 4 आणि 9. मग हे असामायिक अवयव जर आपल्याला मिळाले 4 आणि 9, तर आता आपल्याला काढायचे त्या दोन संख्या. तर या असामायिक अवयवांना जो मसावी आहे त्यानं गुणायचं, म्हणजे त्या दोन संख्या आपल्याला मिळतात. म्हणजे 4 गुणिले 4 16 आणि 9 गुणिले 4 36. या त्या दोन संख्या 16 आणि 36 ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे. मग आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती? मग इथं 2 ते 10 म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या सर्व संख्यांचा काढायचा लसावी. कारण प्रश्नात आपल्याला असं दिले की यापैकी कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल. मग पहिल्यांदा त्यांचा लसावी काढूया आणि मग जो काही लसावी मिळेल त्याच्यात 1 मिळवायचा, म्हणजे आपल्याला ती लहानात लहान संख्या मिळेल. कारण लहानात लहान याचा अर्थ इथं लसावी काढायचा असतो आणि मोठ्यात मोठा असा शब्द असेल तर मसावी. मग इथं लसावी काढताना या सर्व संख्यांना भाग जाईल अशी एकही संख्या आपल्याला मिळणार नाही. पण 2 जर भाग घालवला तर यामधल्या काही संख्यांना भाग जातोय, जसं की बे के बे. 3ला काही 2 भाग जात नाही, त्यामुळे 3 तसंच ठेवून घ्यायचं. 4ला भाग जातोय 2, बे 2 4. 5ला भाग जात नाही, तसंच लिहू. बे 3 6, 7 तसंच, बे 4 8, 9 तसंच, बे 5 10. तर 2 आणखी यामधल्या काही संख्यांना भाग जातोय, पुन्हा एकदा भाग घालू. 1 आहे तशीच, 3 आहे तशीच, बे के बे. 5 आहे तशीच, 3 7. 4ला भाग जाईल, बे 2 4, 9 5 आहे तसेच. त्याच्यानंतर पुन्हा 2 भाग जाईल, 1 3 1 5 3 7, बे के बे 9 आणि 5. म्हणजे फक्त 2ला भाग जातोय, बाकी सगळ्या संख्या तशाच ठेवून घेतल्या. आता यामधल्या काही संख्यांना 3 न भाग जातोय, 1 तसंच लिहू. 3 1 3, पुन्हा 1 तसंच. 5ला भाग जात नाही, तसंच ठेवू. 3 1 3, 7 तसंच, 1 तसंच. 3 त्रिक 9, 5ला भाग जात नाही, तसंच ठेवू. पुन्हा याला 3 न भाग जाईल, 1 1 1, 5 1 7 1, 3 1 3 5. आता यामधल्या 5ला 5 न भाग जातोय, 5 न भाग घालू. 1 1 1, 5 1 5, 1 7 1 1, 5 1 5. म्हणजे आता इथं शिल्लक फक्त 7 राहिले, तो 7 नाही भाग घालू, म्हणजे इथं 7 1 7 राहील, बाकी सगळ्या संख्या 1 1 1 राहतील. आता लसावी काढायचं, म्हणजे या सर्वांचा करायचा गुणाकार. म्हणजे बे 2 4, 4 2 8, 8 1 24, 24 गुणिले 3 72, 72 गुणिले 5 360 आणि 360 गुणिले 7 2520. हा झाला यांचा लसावी. आता बाकी 1 उरेल असं दिले, याचा अर्थ याच्यामध्ये 1 मिळवायचं, उत्तर येईल 2521. ही ती संख्या आहे. या संख्येला 2 ते 10 पैकी कुठल्याही संख्येनं भागून पहा, बाकी शेवटी 1 शिल्लक राहील. त्यामुळे हे आपलं उत्तर दिले पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर ही अशा पद्धतीनं जर खूप संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा असेल किंवा मसावी काढायचा असेल तर ही सोपी पद्धत आपण वापरू शकतो, जेणेकरून त्याचा लसावी किंवा मसावी आपल्याला पटकन मिळेल. पुढचा प्रश्न, समान रुंदी असलेल्या 2 आयताकार मैदानांची क्षेत्रफळे अनुक्रमे 1541 आणि 759 चौरस सेमी आहेत. तर मैदानांची रुंदी किती? 2 मैदान आपल्याला दिलेले आहेत आणि त्या दोन्ही मैदानांची
रुंदी समान आहे तर ती रुंदी किती असा प्रश्न विचारलाय आणि त्यांची क्षेत्रफळ दिलेली आहेत ती वेगवेगळी आहेत. मग इथं जी रुंदी समान आहे त्या रुंदीसाठी आपल्याला या दोन संख्यांचा म्हणजे जी दोन क्षेत्रफळ दिलेली आहेत त्यांचा काढायचा आहे मसावी. कारण आयताकार क्षेत्रफळ आहे त्याचा अर्थ त्यांच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी आहे. मग रुंदी ही त्या दोन्ही संख्यांच्या मध्ये कॉमन आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला अशी संख्या शोधायची आहे, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे ज्याने या दोन्ही संख्यांना भाग जाईल आणि ती म्हणजे मसावी. मग या दोन संख्यांचा मसावी आपण काढूया. 1541 आणि 759. आपल्या अवयव पद्धतीने जर मसावी काढला तर याचा मसावी 23 येईल. तर हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. कारण 1541 आणि 759 यांचा मसावी 23 आहे. म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाईल ती म्हणजे 23. त्यामुळं त्या आयताकार मैदानाची रुंदी असणार आहे 23 मीटर. पुढचा प्रश्न, एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशी संख्या पुढीलपैकी कोणती? म्हणजे 106, 211, 31 आणि 71 या चार संख्यांपैकी अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला एक अंकी मूळ संख्येने भागल्यास बाकी एक उरते? मग एक अंकी मूळ संख्या आपण पहिल्यांदा लिहूया. 2, 3, 5 आणि 7 याच फक्त चार एक अंकी मूळ संख्या आहेत. कारण याच्या नंतरची पुढची मूळ संख्या 11 जी 2 अंकी आहे. आता इथं प्रश्न विचारलाय की प्रत्येक वेळी बाकी एक उरते म्हणजे या सर्वांचा आता काढायचा लसावी. याच्या अगोदर जे एक उदाहरण आपण सोडवले त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता या प्रत्येक संख्येमध्ये कॉमन काहीच नाही, म्हणजे अशी कुठली संख्या नाही ज्या संख्येने या संख्येला भाग जाईल. मग आता यांचा लसावी काढायचा. याचा अर्थ हे जे सर्व असामायिक अवयव आहेत त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 आणि हा जर गुणाकार केला तर तो येतो 210. याचा अर्थ 210 ही एक संख्या अशी आहे ज्या संख्येला यातल्या प्रत्येकानं भाग जातोय. 2, 3, 5, 7. मग आपल्याला प्रश्न असा विचारला की बाकी एक उरते म्हणजे याच्यामध्ये एक मिळवायचा. उत्तर आपलं येईल 211 जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी व लसावी 252 आहे तर x बरोबर किती? चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मग आता ह्या दोन संख्या आहेत 6x आणि 7x यांचा जर गुणाकार केला तर आपल्याकडे सूत्र आहे की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्याच दोन संख्यांचा मसावी गुणिले लसावी. मग इथं मसावी आणि लसावी दोन्ही दिलेले आहे. या सूत्रामध्ये या दोन्ही किमती ठेवूया. पहिला 6 आणि 7चा गुणाकार करू 42. x गुणिले x म्हणजेच x वर्ग. मसावी 6 आहे आणि लसावी 252 आहे. x वर्ग बरोबर 6 गुणिले 252 उजव्या बाजूलाच ठेवूया आणि अंशातले 42 जर उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील. 6 ने तर भाग जाईल 6 7 42. पुन्हा 7 न भाग घालू. 7 त्रिक 21. 4 शिल्लक राहील 7 42. x चा वर्ग बरोबर 36 म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळेल 6. तर ही x ची किंमत पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 48 आणि स्टार 6 या संख्यांचा लसावी 144 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा? आता एक एक पर्यायावरून जाऊया. जर समजा स्टारच्या जागी आपण पहिला पर्याय 1 ठेवला तर ती संख्या 16 होते आणि इथं संख्या 48. मग 48 आणि 16 यांचा लसावी 144 आहे का? तर नाही. 48 16 1 16. तर लसावी काढण्यासाठी 16 आणि या असामायिक अवयव म्हणजे 3चा गुणाकार करायचा 48 मिळेल. आपल्याला मसावी पाहिजे 144. याचा अर्थ इथं पर्याय क्रमांक 1 हे काय आपलं उत्तर नाही, कारण तिथं स्टारच्या जागी 1 ठेवलं तर 16 संख्या तयार होते आणि त्याच्यामुळं त्यांचा लसावी काय 144 येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं नाही. आता दुसरा पर्याय चेक करूया. 48 आणि स्टारच्या ठिकाणी समजा 3 ठेवलं तर 36 होईल. या दोन्हींचा लसावी बघू 144 येतो का? सगळ्यात अगोदर याला 12 न भाग जाईल. 12 चौक 48, 12 त्रिक 36. आता हे असामायिक अवयव मिळाले. लसावी काढायचा म्हणजे 12 आणि 4 आणि 3 यांचा गुणाकार करायचा. 12 गुणिले 4 गुणिले 3. 12 चौक 48 गुणिले 3 हा जर गुणाकार केला तर 144 मिळतो. म्हणजे लसावी 144 मिळतो 48 आणि 36चा. तेच आपल्याला प्रश्नात विचारले. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी संख्या असली पाहिजे 3 जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. तर दुसऱ्या पर्यायात आपल्याला उत्तर मिळालं त्यामुळे पुढचे दोन पर्याय चेक करण्याची गरज नाही. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी
कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाचा अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील? कमीत कमी म्हणल्यानंतर लक्षात ठेवायचं लसावी, जास्तीत जास्त म्हणल्यानंतर मसावी. आता कोणाचा लसावी काढायचा तर पहिला प्रतिनिधी दर 6 दिवसांनी येतोय, दुसरा 8 आणि तिसरा 12. या 3 संख्यांचा काढायचा लसावी. 6, 8 आणि 12. या तिन्ही संख्यांना 2 न भाग जाईल. बेत्रिक 6, बेचोक 8, बेशक 12. पुन्हा याला 2 न भाग जाईल. 3 ला काय भाग जाणार तसं ठेवू. बेदुने 4, बेत्रिक 6. यातल्या 3 ला पुन्हा 3 न भाग घालू. 3 एके 3. 2 ला भाग जात नाही तसंच ठेवू. 3 एके 3. हे झाले सामायिक अवयव. 2 गुणिले 2 गुणिले 3. आणि हे असामायिक अवयव त्यातला फक्त 2च घेऊया, कारण 1 न गुणलं तर उत्तर तेच मिळणार आहे. मग 2 गुणिले 2 4 त्रिक 12, 12 दुणे 24. उत्तर येईल आपलं 24. 24 दिवसांनी, कमीत कमी 24 दिवसांनी ते तिघे कार्यालयात एकत्र भेटतील. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? त्या संख्यांचं प्रमाण दिले 3:4. मग समजा समानपट आपण x गृहीत धरली, तर त्या संख्या होतील 3x आणि 4x. मग पुन्हा एकदा या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे 3x गुणिले 4x बरोबर काय? तर त्या 2 संख्यांचा लसावी गुणिले मसावी हे सूत्र वापरायचं, म्हणजे 72 गुणिले 6. 3 गुणिले 4 12, x गुणिले x x वर्ग बरोबर 72 गुणिले 6. तसंच ठेवूया. x ची किंमत काढायची आहे, त्यामुळे 12 आपण उजव्या बाजूला घेऊया. 72 गुणिले 6/12. 12 भाग घालू तर 12 सक 72. x वर्ग बरोबर 6 गुणिले 6 म्हणजे 36. वर्गमूळ घेतलं तर 36 वर्गमूळ येईल 6. ही x ची किंमत मिळाली. आता त्या संख्या कोणत्या असं विचारल्या, तर ही झाली समानपट आणि त्या संख्या आपण गृहीत धरल्या 3x आणि 4x. मग 3x म्हणजेच काय तर 3 गुणिले x, x ची किंमत 6, उत्तर मिळेल 18. दुसरी संख्या 4x म्हणजेच 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले 6 24. ह्या त्या 2 संख्या 18 आणि 24 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 आहे. जर मसावी 5 असेल व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. इथं मसावी आणि लसावी यांच्यामध्ये संबंध दिलाय. मसावी 5 दिलाय आणि हा मसावी लसावीच्या 1/6 पट आहे. याचा अर्थ लसावी जो आहे तो उलट संबंधानं मसावीच्या 6 पट असणार आहे, कारण लसावी 1/6 पट आहे. याचा अर्थ विरुद्ध अर्थानं लसावी मसावीच्या 6 पट असेल. मग मसावी 5 आहे आपल्याकडे, त्याची 6 पट करायची म्हणजे त्याला 6 न गुणायचं. मग 6 पंचे 30. तर लसावी मिळाला आपल्याला, मसावी मिळाला आणि एक संख्या दिलेली आहे. मग इथं 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी या सूत्राचा उपयोग करू शकतो. इथं दुसरी संख्या आपण x गृहीत धरूया. मग इथं एक संख्या 15 दिलेली आहे गुणिले दुसरी संख्या, त्याच्यासाठी अक्षर आपण x घेतले, बरोबर मसावी गुणिले लसावी म्हणजे 5 गुणिले 30. मग x म्हणजेच दुसरी संख्या काढण्यासाठी 15 आपण उजव्या बाजूला घेऊया. 5 गुणिले 30 छेदात जातील 15. 15 एके 15, 15 दुणे 30, 5 दुणे 10. x बरोबर 10 ही किंमत आपल्याला मिळाली, म्हणजेच दुसरी संख्या 10 मिळाली, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती? तर एक संख्या 144 दिलेली आहे, दुसरी संख्या 300 ते 400च्या दरम्यानची कुठलीही एक संख्या असणार आहे आणि यांचा मसावी 72 दिलाय. मग मसावी 72 याचा अर्थ तो जो मसावी असतो महत्तम सामायिक विभाजक, त्या मसावीनं त्या दोन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. 72 ने 144 ला भाग जातोयच. 72 गुणिले 2 बरोबर 144 जी पहिली संख्या. मग 300 ते 400 दरम्यानच्या अशा किती संख्या आहेत ज्यांना 72 न भाग जातो? या सिंपल ट्रिकचा इथं उपयोग करायचा आपण. आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 संख्या मिळतील. त्याच्यामध्ये एकच संख्या मिळेल जी 300 आणि 400च्या दरम्यान आहे आणि जी 72च्या पटीत आहे, ती म्हणजे 72 गुणिले 5 उत्तर मिळेल 360. आणि ही एकच संख्या अशी आहे जी 300 ते 400च्या दरम्यान आहे, कारण 72 गुणिले 4 केलं तर ती 300 पेक्षा लहान मिळते आणि 72 गुणिले 6 केलं तर ती 400 पेक्षा मोठी मिळते. त्या दरम्यान एकच संख्या आहे 360, जी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिली. त्यामुळे 144 आणि 360 या दोन्हींचा मसावी 72 येईल.
या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या? क्रमवार समसंख्या दिल्यात म्हणजे पहिली संख्या x असेल तर त्याच्या पुढची असणार x अधिक 2, कारण दोन समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. यांचा लसावी 544 आहे. मग इथं आपण सूत्र वापरायचं, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच x गुणिले x अधिक 2, कारण ह्या त्या दोन संख्या आपण गृहीत धरल्यात, बरोबर त्या दोन संख्यांचा लसावी जो 544 दिलाय गुणिले मसावी. आता ह्या प्रश्नात मसावी कुठंच दिलेलं नाही, पण नेहमी लक्षात ठेवायचं की दोन जर समसंख्या असतील तर त्यांचा मसावी हा 2च असतो. सूत्राचा उपयोग इथं आपण करायचा. मग इथं x गुणिले x अधिक 2 बरोबर 544 गुणिले 2 उत्तर येईल 1088. मग इथं आपण असा विचार करायची की कोणत्या दोन समसंख्या आहेत त्यांचा गुणाकार 1088 येईल, तर त्या संख्या येतील 32 आणि 34. यांचा गुणाकार येईल 1088. याचा अर्थ या त्या दोन संख्या आहेत, या त्या दोन क्रमवार सम संख्या आहेत ज्यांचा लसावी असेल 544. त्या संख्या 32 आणि 34 जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आणि हा पुढचा प्रश्न, रीनाकडे काही फुले आहेत, तिने प्रत्येकी 12 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे 11 फुले उरतात. जर प्रत्येकी 16 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर 15 फुले उरतात. जर प्रत्येकी 18 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर 17 फुले उरतात. तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले आहेत? पुन्हा एकदा कमीत कमी हा शब्द आला, याचा अर्थ या प्रश्नामध्ये आपल्याला काढावा लागणार आहे लसावी. आता तो लसावी कुणाचा काढायचा? तर 12 प्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर 11 फुले उरतात असं दिले, 16 प्रमाणे केल्या तर 15 फुले उरतात आणि 18 प्रमाणे केल्या तर 17 फुले उरतात. जे एक संबंधित लक्षात असं घेऊया, 12 पेक्षा 1 ने कमी संख्या 11 आहे, 16 पेक्षा 1 ने कमी संख्या 15 आहे, 18 पेक्षा 1 ने कमी संख्या 17 आहे. म्हणजे इथं 12, 16 आणि 18 या तिन्हींचा काढायचा लसावी आणि त्याच्यापेक्षा 1 न कमी संख्या करायची म्हणजे तेवढी फुलं उरतील. कारण त्या संख्येनं 12 जर ज्या वेळेला एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातोय, पूर्ण भाग घालवण्यासाठी 1 बाकी शिल्लक राहते, म्हणजे त्या संख्या किंवा ती फुलं उरणार आहेत 11. तर या लॉजिकनं आपण लसावी काढायचा, त्या लसावीपेक्षा 1 न संख्या कमी करायची, ते आपलं उत्तर. आता ह्या तिन्हीचं लसावी काढायचं म्हणजे ह्याला 2 न भाग जाईल, बेजक 12, 8 16, 92, 18. पुन्हा 3 न भाग जाईल, 3 दुणे 6, हे 8 तसेच, 3 त्रिक 9. तर पुन्हा याला 2 न भाग जाईल, 2 के 2, बेजोक 8, 3 तसेच. आता हे सामायिक अवयव 2 गुणिले 3 गुणिले 2 आणि असामायिक अवयव 4 गुणिले 3, या सर्वांचा गुणाकार केला तर तो येतो 144. आता प्रत्येक वेळेला एक फूल कमी पडते, त्यामुळे 144 मधून 1 वजा करायचे, उत्तर येईल 143. आता या 143ला 12 न भागलं तर 11 फुलं शिल्लक राहतील, 16 न भागलं तर 15 फुलं शिल्लक राहतील आणि 18 न भागलं तर 17 फुलं शिल्लक राहतील. कारण जो लसावे आपण काढला त्याच्यातून 1 वजा केले. 1 करून बघूया, 143ला जर आपण 12 न भागलं तर 12 1 12, 2 शिल्लक राहील, पुन्हा 12 1 12, बाकी उरेल 11. म्हणजे इथं पहिल्या प्रश्नात पहिल्या वाक्यात जसं दिले त्या पद्धतीनं आपलं उत्तर बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल 144 वजा 1 म्हणजेच 143, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.